नमस्कार, मी आशिष VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो। बातमीपत्राकडे वळण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। अकोली येथे आपल्या माहेरी आलेल्या महिलेस भरधाव टिप्परने चिरडले। वृंदावन कॉलनी साईनगर इथे घरफोडी। सत्यपाल महाराजांवर हल्ला प्रकरणी आमदार कडू यांचे अन्य त्याग। खत्री व्यापारी संकुलातील दुकाने सील केल्याप्रकरणी व्यापाऱ्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट। तर गोवंश वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पोलीस आयुक्तांनी केले PI आकोटकर सह तिघांना निलंबित। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूयात काही विशेष बातम्या। वळूयात सविस्तर वृत्ताकडे। वृंदावन कॉलनी साईनगर येथील बंद घरातून अज्ञात चोरट्यानं कपाटात ठेवलेले 11 ग्रॅम सोने त्याचबरोबर 20,000 रुपये रोख लंपास केली आहे। पियुष आलसेट यांच्या घरात भाड्यानं राहणारे दिनेश मानियार यांच्या घराच्या मागील दाराचं कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीनं या घरात प्रवेश मिळवला। त्याचवेळी राजापेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। शहर आणि जिल्ह्यात चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्यानं पोलीसही हतबल दिसून येत आहेत। दिवसेंदिवस लहान मोठ्या घरफोड्या तसेच चोरीच्या घटना शहरात वाढताना दिसून येत आहेत। सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्यानं काही नागरिक सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपापल्या नातेवाईकांकडे गेले आहेत। याच संधीचा फायदा भुलटे चोर घेताना दिसून येतात। ते बंद घरांना निशाणा बनवून घरफोडीचे प्रकार शहरात घडतायत। अशीच घरफोडीची घटना दिनांक 24 मे रोजी भर दुपारी 1 ते 2 वाजताच्या दरम्यान अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वृंदावन कॉलनी साईनगर इथे घडली। पियुष आलसेट यांच्या घरात भाड्यानं राहणारे दिनेश मनियार हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। घराला कुलूप असल्याचं पाहून एका अज्ञातानं घराच्या मागील दाराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश मिळवला व कपाटातील 11 ग्रॅम सोने आणि 20,000 रुपये रोख असा ऐवज घेऊन पसार झाला। दिनेश मनियार यांनी राजापेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 454, 380 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास राजापेठ पोलीस करतायत। दिलीप जवंजाळ, VCN न्यूज, अमरावती। दुपारी 3 वाजता घरी आलो त्यावेळेस माझ्या घराचा दरवाजा मला खुला दिसला। दुसऱ्या दरवाजातून मी पाहिलं तर माझ्या घराचा आतमधील अलमारीमध्ये कपाटामध्ये सर्व सामान अस्ताव्यस्त पडलं होतं। ते सामान त्याच्यामध्ये काही सोनं नाणं नगदी पैसे असे चोरीस गेलेले मला आढळले। त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला फोन केला त्यावेळेस त्यांनी पोलीस स्टेशनमधून पोलीस पाटील साहेब म्हणून आले होते आणि फिंगर प्रिंटवाले पण आले होते आणि डॉग स्क्वॉड पण आला होता। त्यांनी पाहणी केली आणि रिपोर्ट घेतलेला आहे। ऐवज 10-12 ग्राम सोनं गेलेलं आहे, 20,000 रुपये नगदी गेलेले आहे। वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे। नाकाबंदी दरम्यान गोवंश वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षक आकोटकर सह तिघांना निलंबित केलाय। पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्षात अटॅच आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे CPंनी ही कारवाई केली आहे। शहरात येणाऱ्या 4 महत्त्वाच्या मार्गांवर नाकाबंदी सुद्धा लावण्यात आली आहे। नाकाबंदी दरम्यान गोवंश वाहतुकीकडे दुर्लक्ष करून कर्तव्यास कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक PS आकोटकर, ASI विकास देशमुख, हवालदार प्रभाकर झगडे, अमोल देशमुख यांना निलंबित करण्यात आलाय। पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी हे आदेश जारी केले आहेत। अमरावती जिल्ह्यासह शहरात गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे। मात्र जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक सुरूच असल्याचं दिसून येत आहे। यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। कायद्याची 100% अंमलबजावणी होण्याच्या उद्देशानं पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शहरात येणाऱ्या 4 महत्त्वाच्या मार्गांवर नाकाबंदी पॉइंट लावले आहेत। तसेच वेळोवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवले असतानाही मंगळवारी जनावरे वाहून नेणारा ट्रक शहरात शिरला आणि त्या ट्रकनं नवसारी चौफुलीवरील राजपूत धाब्याजवळ पवार ड्रायव्हिंग स्कूलच्या सुमोला जबर धडक मारून सुमोतील 3 जणांना जखमी केलं। त्यावरून शहरात बेधडक गोवंश वाहतूक सुरू असल्याचं उघड झालं। या ट्रकमध्ये तब्बल 40 जनावरे निर्दयतेने कोंबून भरली होती।
तेव्हा नांदगावपेठ टोलनाक्यावर पोलीस तैनात असताना सुद्धा ट्रक शहरात कसा शिरला असा प्रश्न उपस्थित करताना पोलीस आयुक्तांनी चौकशी करून पोलीस निरीक्षक अकोटकर सह तिघांना निलंबित केलाय। कॅमेरा पर्सन चेतन पवार, VCN न्यूज, अमरावती। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 292व्या जयंतीनिमित्त दिनांक 31 मे रोजी मोटरसायकल रॅली तसेच 4 जून रोजी अहिल्या महिला परिषदेचा 5वा वर्धापन दिन महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे। अहिल्यादेवींचे कर्तृत्व या विषयावर ओजस्वी व्याख्यान तसेच धनगर समाजातील PhD प्राप्त व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचा यावेळी सत्कार कार्यक्रम करण्यात येईल। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 292व्या जयंतीनिमित्त अहिल्या महिला परिषद अमरावती यांच्या वतीनं दिनांक 31 मे रोजी सकाळी 7:30 वाजता मोटरसायकल रॅली आणि दिनांक 4 जूनला अहिल्या महिला परिषदेचा 5वा वर्धापन दिन या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। अहिल्यादेवी होळकर यांचे 292व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवींचे कर्तृत्व यावर ओजस्वी व्याख्यान व धनगर समाजातील PhD प्राप्त तसेच निवडून आलेल्या नवनिर्वाचित महिला जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वात सत्कार समारंभ आणि अहिल्या महिला परिषदेचा 5वा वर्धापन दिन कार्यक्रम दिनांक 4 जून रोजी सायंकाळी 6 वाजता टाउन हॉल राजकमल चौक येथे आयोजित करण्यात आलाय। तसेच दिनांक 31 मे रोजी सकाळी 7:30 वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन इरविन चौक येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून सुरुवात होईल। कार्यक्रमात अहिल्यादेवीच्या जीवना म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाविषयी व्याख्यान ठेवलेलं आहे, तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं त्या उद्देशाने आम्ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे। तर रॅलीच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पत्रिकाही पोहोचतील आणि तो आमचा जो उद्देश आहे की अहिल्यादेवीचं कार्य, प्रशासकीय कार्य हे लोकांपर्यंत पोहोचावं, तर तो उद्देशही आमचा सफल होईल। रॅलीचं आयोजन आम्ही 31 मे 2017 रोजी सकाळी 7:30 वाजता इरविन चौकातून केलेलं आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून आमच्या रॅलीची सुरुवात होणार आहे। आणि या रॅलीसाठी पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे महापौर सन्माननीय संजयजी नरोने, पोलीस आयुक्त सन्माननीय मंडलिक साहेब, दैनिक विदर्भ मतदारचे संपादक आदरणीय दिलीपभाऊ येडतकर व वरिष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंदभाऊ कासट याचप्रमाणे इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे। आणि या रॅलीचा मार्ग राहणार आहे इरविन चौक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून इरविन चौकातून या रॅलीला सुरुवात होईल। याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी, आनंद एका स्त्रीचा। अगं बाई, गृहलक्ष्मी, विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी। GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता। पाहत रहा गृहलक्ष्मी, विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो। विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। वळूयात पुढच्या बातमीकडे। सप्तखंजिरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आमदार बच्चू कडू यांनी 1 दिवसीय अन्नत्याग करून आपला निषेध नोंदवलाय। यावेळी आरोपी जाधव याच्यावर कठोर कारवाईची सुद्धा मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील ज्येष्ठ प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबई येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आमदार बच्चू कडू यांनी 1 दिवस अन्नत्याग करून निषेध नोंदवलाय।
सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज चिंचोळकर यांच्यावर मुंबई येथे प्राणघातक हल्ला झाला होता। या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला गेला आणि हल्लेखोर जाधव याच्यावर कठोर कारवाईची मागणी सुद्धा उचलून धरण्यात आली। यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सत्यपाल महाराजांवरील हल्ल्याचा निषेध नोंदवून एक दिवस अन्नत्याग आंदोलन करत गाडगेबाबा मंदिर गाडगेनगर येथे करून आपला निषेध नोंदवलाय। नाही, खरं तर सत्यपाल महाराज हे कधी आम्ही पाहतो अपशब्द कधी काढत नाही। समाज प्रबोधन जे काम गाडगे महाराजांना तुकडोजी महाराजाच्या अभंगातून जे आलं, तुकारामाच्या आलंय, ज्ञानेश्वराच्या आलंय, हे सगळं समाज सुधारण्याचं काम सातत्यानं 35 वर्ष सत्यपाल महाराज करत आहे। अतिशय आम्ही पाहतो जनजागृती, सामान्य माणसाला अंधश्रद्धेच्या बाहेर काढण्याचं काम, यशस्वी काम 35 वर्ष महाराजांना केलं। त्या महाराजांना पुरस्कार देण्याचं तर दूरच, उद्या हल्ला झाल्यानंतर साधी चौकशी होत नाही, गुन्हा दाखल करून त्या आरोपीला सोडलं जातं, तो कुठल्या प्रवृत्तीतून तो हल्ला केला हे तपासल्या जात नाही, अत्यंत निंदनीय आहे। मग उद्या दाभोळकरांचं असेल, गोविंद पानसरेला जे काही हत्या झाली, आज त्याचा हत्येकरी आम्ही पाहतो अजूनही सापडला नाही। मग तुम्ही वाट पाहता का सत्यपाल महाराजाला पूर्ण मारून टाकायची? आम्ही शोधलं पाहिजे, शासनाचं काम आहे का ते कुठल्या प्रवृत्तीतून तो हल्ला झाला हे पहिले तपासणं गरजेचं आहे। आणि म्हणून ते तपास तातडीनं पूर्ण करून समोरचे पावलं उचलले पाहिजे। आणि म्हणून सत्यपाल महाराजांनी निव्वळ आम्ही पाहतोय प्रवचन करून नाही, तर स्वतःच्या पत्नीचा देहदान करून एक समाजाला नवीन आम्ही पाहतोय कृतीतून एक संदेश देण्याचं काम सत्यपाल महाराजांनी केलं आहे। आणि म्हणून ते गाडगेबाबाचे तुकडोजी महाराजाचे वारस आहे, त्यांनी तो वारस जपला आहे। हा महाराष्ट्र संत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराजाच्या विचारानं चालतं। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी सगळे कामं बाजूला ठेवून या संदर्भात संवाद साधला पाहिजे आणि तातडीनं या संदर्भात निर्णय कारवाई केली पाहिजे। एकंदरीत प्रहार संघटना म्हटलं म्हणजे आक्रमक असं आंदोलन, आक्रमक असा पवित्र सतत प्रहार संघटनेचा राहिलेला आहे, तुमचा सुद्धा राहिलेला आहे। कुठल्या प्रकारच्या तुमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढे आंदोलनाचं स्वरूप कसं राहणार आहे? खरं तर आम्ही एक दिवसाचा अन्नत्याग आज करतो आहे, कारण हे आमचं कर्तव्य आहे। एखाद्या अशा प्रवृत्तीच्या महाराजांवर ज्यांनी पैसा हा विषय कधी ठेवला नाही, पोटाला पालू बांधून ज्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं, त्याच्याप्रती आम्ही काही देणं लागतं, म्हणून आज आम्ही एक दिवसाचा अन्नत्याग केला आहे। भविष्यात जर याच्यावर निर्णय झाला नाही, न्याय भेटला नाही, तर भविष्यात आक्रमक आंदोलन त्या पद्धतीनं समोर सर्व निर्णय घेण्यापर्यंतचं आंदोलन आम्ही भविष्याच्या काळात करू। तर एकंदरीत आपल्यासोबत होते आमदार बच्चू कडू साहेब, हे एक दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनावर इथे बसलेले आहेत। सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराजांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच सरकारने त्या संदर्भात योग्य रीतीनं कठोर कारवाई गुन्हेगारांवर करावी अशी त्यांची मुख्य मागणी आहे। कॅमेरामन जिलूप जवळजासोबत मी प्रसाद पोरकर, VCN न्यूजसाठी अमरावती। दिनांक 25 मे रोजी अकोली ते म्हाडा रस्त्यावर अकोलीमधील रहिवाशी असलेल्या सौ शालिनी वाटाणे यांच्या अंगावरून भरधाव ट्रक गेल्यानं त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। म्हाडा वसाहत येथे पाण्याची टाकी व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत होऊ घातलेल्या घरकुल बांधकामामुळे या रस्त्यावर नेहमीच रेती व गिट्टीचे ओव्हरलोडेड ट्रक भरधाव वेगाने धावत असतात। संबंधित अधिकाऱ्यांना या ट्रकसाठी दुसरा मार्ग सुचवण्यात आला असून सुद्धा सदर ट्रक नेहमी याच रस्त्यानं ये जा करतात। घटनास्थळी शिवसेना शहर प्रमुख प्रशांत जाधव यांनी भेट दिली असता नागरिकांनी ट्रक ड्रायव्हरला पकडून कोल्हापुरी गेट पोलिसांच्या हवाली केले आहे। शहरातील खत्री व्यापारी संकुलातील 164 दुकानं महानगरपालिकेनं थकीत भाडे प्रकरणी सील करण्याची कारवाई केली होती। त्यामुळे दुकानात आलेला लाखो रुपयांचा माल धूळ खात पडला होता। त्यामुळे संकुलातील व्यापारी यांनी दिनांक 24 मे रोजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांची भेट घेऊन आपल्या मागणीचं एक निवेदन दिलं। महानगरपालिकेनं जवाहर गेट, खत्री व्यापारी संकुल, प्रियदर्शनी येथील 164 दुकाने थकीत भाडे प्रकरणी सील करण्याची कारवाई केली आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांचे दुकानातील इलेक्ट्रिक साहित्य, मोबाईल, रेडीमेड कपडे आदी धूळ खात पडले आहेत। त्यामुळे व्यापाऱ्यांचा हजारो रुपयांचं नुकसान होत आहे। दुकानांची सर्व कागदपत्र असतानाही महानगरपालिकेनं आमची दुकाने सील करण्याची कारवाई का केली आहे असं व्यापाऱ्यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना माहिती देताना सांगितलं। यावर आपण लवकरच काहीतरी उपाय करणार असल्याचं व्यापाऱ्यांना आश्वासन देत पालकमंत्री पोटे यांनी सांगितलं। अमरावती महानगरपालिका आयुक्त द्वारा प्रियदर्शनी संकुल एवं खत्री मार्केट, जवाहर गेट, ये दोनों मार्केट के अंदर करीबन 237 दुकानों को सीलिंग की कार्रवाई हुई है। उसके विरोध में सभी व्यापारियों का जो गुस्सा है
वो देखते हुए हमने माननीय पालक मंत्री को आज मुलाकात लेकर हमने एक निवेदन दिया। निवेदन में हमारा यही कहना है कि सीलिंग की कार्रवाई करने के पहले महानगर पालिका आयुक्त ने संबंधित सभी व्यापारी जो 237 दुकानें सील हुई है उनको सीलिंग का जो रीज़न है, वो जो कार्रवाई हुई है उसका एक शो कॉज नोटिस पहले देना चाहिए था। सभी दुकानदारों को इसके बारे में अवगत कराना था। उसके बाद में दुकानदार अगर रिस्पांस नहीं देते हैं तो उनके खिलाफ कार्रवाई करना चाहिए। लेकिन अभी यहाँ उल्टा हो गया कि दुकानदार घर को सोए हुए हैं और सवेरे 8 बजे उनकी दुकान बंद है और उसको सीलिंग की कार्रवाई हो गई। कुछ दुकानों की तो दुकान के अंदर काम चालू था, दुकान के लेडीज स्टाफ जेंट्स स्टाफ को एक्चुअल धक्के मार के इनके स्टाफ ने बाहर निकाला और पुलिस कार्रवाई की धमकी दिया। तो ये इसकी वजह से शहर का वातावरण पूरा खराब हो रहा है। जो संबंधित व्यापारी है उसको ये दुकान का जो करारनामा किया हुआ, वो करारनामे के हिसाब से किसी ने भी हमारे हिसाब से किसी ने भी कार्रवाई वायलेशन किया हुआ नहीं है। उसके अंदर जो दुकान है वो ट्रांसफ़र करने की परमिशन महानगर पालिका ने दी हुई है करारनामे में। उसमें 25,000 रुपये भरकर वो किसी भी व्यापारी को वो दुकान हस्तांतरित कर सकता है। लेकिन अभी प्रेजेंट में जो आयुक्त है उन्होंने इससे पुराने जो एग्रीमेंट है वो पूरी तरह से मानने से इनकार किया। ऑफिशियल डॉक्यूमेंट जो है वो पूरे मानने से इनकार किया। 1 रुपया स्क्वायर फुट का जो भाड़ा है अभी वो 60 रुपये से उन्होंने भाड़ा लेने का निश्चय किया है। प्रियदर्शनी संकुल 60 रुपये, खत्री कॉम्प्लेक्स 59 रुपये। लेकिन खत्री कॉम्प्लेक्स की पोजीशन ऐसी है कि आने वाले 4-5 साल में मार्केट की इतनी स्थिति खराब है कि मार्केट गिरने की संभावना ज़्यादा है। तो ऐसे मार्केट में 60 रुपये भाड़ा कोई व्यापारी देने वाला नहीं है। शुरुआत में सभी व्यापारियों ने डिपॉजिट भी दिया है, ये भी हमने इनको बताया पालक मंत्री को। पालक मंत्री ने हमें आश्वासन दिया कि आयुक्त के साथ में मिलकर जो भी उचित होगा वो मीटिंग लेकर हम ये करेंगे और जो उचित भाड़ा है वो भाड़े के हिसाब से हम इसमें से तोड़गा निकालेंगे, ऐसा हमको पालक मंत्री प्रवीण भाऊ पोटे ने आश्वासन दिया है। प्रभाग क्रमांक 13 अंबापेठ याविषयी आपण व्हीसीएन न्यूज मार्फत काही समस्या आपल्यासमोर मांडल्या होत्या। या समस्या तसेच या शंकांचं निरासन करताना आज तब्बल 4ही नगरसेवक आढळून आलेत। बघूयात बातमी। शहरातील प्रभाग क्रमांक 13 अंबापेठनं मागील काही दिवसांपासून अस्वच्छतेचा कळस गाठला असताना व्हीसीएनच्या टीमनं सतत त्याचा पाठपुरावा करून महानगरपालिका आणि प्रभागातील नगरसेवकांचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला। प्रभागातील नगरसेवक एकत्र येऊन जागी झाल्याचं व्हीसीएनच्या टीमला आता दिसून आलंय। प्रभाग क्रमांक 13 अंबापेठ हा शहरातील उच्चतम परिसर आहे। या परिसरात ठिकठिकाणी कचरा, नाल्या कचरा काडीनं तुडुंब भरून त्यातील घाण पाणी रस्त्यावरून वाहत असल्यानं नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। एवढेच नव्हे तर सार्वत्रिक नाले सुद्धा घाणीमुळे भरले आहेत। त्याची वेळीच सफाई न केल्यास रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यानं मागील आठवडाभरापासून व्हीसीएन न्यूजच्या टीमनं सातत्यानं याचा पाठपुरावा करून या विषयाकडे महानगरपालिका आणि नगरसेवकांचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला असता याचा परिणाम आज दिसून येतोय। अंबापेठचे नगरसेवक अजय सारस्कर, लविना हर्षे, स्वाती कुलकर्णी व प्रणित सोनी यांनी एकत्र येऊन अंबापेठ परिसरातील कचरा उचलण्यास सुरुवात केल्याचं आज दिसून आलंय। सध्या आता इथे आपण आहोत प्रभाग क्रमांक 13 अंबापेठ गौरक्षणे प्रभागामध्ये आणि इथे सुद्धा रस्ता कॉन्क्रीटिंगचं काम पूर्णत्वास आलेलं आहे। पण इथील रस्ता कॉन्क्रीटिंग करण्याचं एक जे पद्धत आहे ही जरा वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे। कारण एकंदरीत एकदा रस्ता जेव्हा बनतो त्याच्यानंतर कोणाला नळ कनेक्शन घ्यायचं असेल, कोणाला खालून वायरिंग करायचं असेल तर तो रस्ता सतत त्याने फोडला जातो। पण ह्या रस्त्याचं वैशिष्ट्य हे फार वेगळं आहे। तर या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत प्रभाग क्रमांक 13 अंबापेठ गौरक्षणचे युवा नगरसेवक प्रणित सोनी। काय सांगणार आपण? जसं प्रत्येक जागेवरचे रोडचे कामं होतात, पण या जागेवर म्हणजे इथे संघ कार्यालय आहेत, त्यासोबत मुख्यमंत्र्यांचं मामा इथे राहतात, त्या निमित्ताने इथे पूर्ण VVIP पर्सनचं येणं जाणं या एरियातून होत राहते। पुढे जेणेकरून या भविष्यात इकडच्या रोडची लाईफ जास्त असली पाहिजे त्यासाठी आपण डबल बेड कॉन्क्रीटचे रोड इथं आपण करायला लावलेत। त्यासोबतच रस्त्यातले जे आपले गल्लीतले जे रोड असतात तिथं बीमची प्रोव्हिजन नसते। दोन्ही साईडने जे आपण बीम देतो, बीमची प्रोव्हिजन फक्त जे मोठे हायवेजचे रोड असतात फक्त तिथे देतात। आपण ती प्रोव्हिजन पण इथे दिले की मोठे वाहनं पण इथून जर का गेले तर भविष्यात कधी रोडला हानी पोहोचणार नाही आणि रोड कधी क्रॅक होणार नाही, मधातून फुटणार नाही। त्यासोबतच भविष्यात इकडच्या नागरिकांना काही अंडरग्राऊंड कनेक्शन्स, अंडरग्राऊंड पाईपलाईनचं कधी काम पडलं, आपण प्रत्येक जागेवर बघतो की रोड बनतात, त्याच्या 1-2 महिन्यानंतर रोड बनल्यानंतरच परत रोड फोडले जातात।
अंडरग्राऊंड कनेक्शनसाठी. तर आपण इथं अशी प्रोव्हिजन लोकांना नागरिकांना करून दिली आहेत की भविष्यात त्यांना कधी पण अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम असो, अंडरग्राऊंड पाईपलाईनचं काम असो किंवा अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीचं काम असो, प्रत्येक 5-5 फुटावर आपण ह्याच रोडने आपल्या प्रभागात आणि अमरावतीला जेवढे आता नवीन रोड बनणार तर प्रत्येक रोडमध्ये आपण ही त्यांना आयुक्त साहेबांना आपण विनंती करून आपण त्यांना मागणी केली आहे की प्रत्येक रोडमध्ये 5-5 फुट अंतरावर आपण खालून पाईप टाकण्यात यावे. ही तुमच्याकडून आपण एक ठेकेदाराकडून एक प्रोव्हिजन द्या लोकांना की जेणेकरून भविष्यात जर का काही गरज पडली तर रोड खोदायचं काम पडणार नाही, रोडला काही हानी होणार नाही. त्यासोबतच इथं संघ कार्यालय असल्यावर आणि सगळे VVIPचं इथं येणं जाणं सुरू होते. तर आपण या रोडवर एक हायवेवर जसं पार्किंग स्ट्रिप्स असतात ते पार्किंग स्ट्रिप्स इथे त्याचं वेगळं एस्टिमेट काढून आणि जे पार्किंग लाईट्स असतात की तसं एक फॉरेन कंट्रीजचे जसे रोड असतात ते आपण अमरावतीला सगळे रोड तर आपण करू नाही शकू, पण जे VVIP जे मेन रोड्स आहेत त्या जागेवर तरी आपण अशा प्रोव्हिजन द्यायचा पूर्ण प्रयत्न आपण करतो आहे. तर एकंदरीत कॉन्क्रिटिंग रोडची लाईफ ही खूप जास्त असते असं आपण सातत्यानं म्हणतो. ॲज कम्पॅरिझन डांबरी रोडच्या पण काही कारणास्तव कॉन्क्रिटिंग रोड बनल्यानंतरही जर आपल्याला नळ कनेक्शन अंडरग्राऊंड वायरिंग करायचं असेल तर सतत रस्ता आपल्याला फोडावा लागतो. पण इथे नगरसेवक प्रणित सोनी असतील यांनी हा कॉन्क्रिटिंग रस्ता बनवत असताना 5-5 फुटाच्या अंतरावर इथे पाईप्स टाकले असून जेणेकरून येथील रहिवासी असतील, येथील स्थानिक नागरिक असतील, जर त्यांना नळाचं कनेक्शन घ्यायचं असेल किंवा मग अंडरग्राऊंड वायरिंग घ्यायची असेल तर त्यांना ते सोपं होते. आणि हा रस्ता कुठल्याच प्रकारे इथे फोडला जात नसल्यामुळे या रोडची लाईफ ही जास्त असणार आहे. पुन्हा आपण इथे जाऊ बालाजी प्लॉट या परिसरामध्ये. इथे आपण मागे बघू शकतो हीच सर्व्हिस गल्लीचं याआधी आपण फुटेज जे नेलं होतं की कमीत कमी 1.5 ते 1.5 वर्षा आधी इथे खूप मोठा तुडुंब कचरा भरला होता. अगदी मागच्या 2 आठवड्यापर्यंत इथे खूप सारा मोठा कचरा जमला होता. इथे सर्व्हिस गल्ली असल्यामुळे बाजूलाच रहिवासी राहत असल्यामुळे इथे खूप मोठी वसाहत असल्यामुळे इथल्या लोकांना इथला खूप त्रास होत होता. आणि त्या संदर्भात इथे आता आपल्याला दिसत आहेत की इथे काम होत आहे. ते सर्व्हिस गल्ली ही एकंदरीत साफ होत चाललेली आहेत आणि कॉन्क्रिटिंग पण होणार आहे. तर त्या संदर्भात आपण नगरसेवकांना विचारणार आहोत इथे कुठल्या प्रकारचं काम होत आहे. जसे आपण आपल्या बालाजी प्लॉटचे रोडचे कामं करून घेतले आहेत त्याच क्वालिटीचे आणि त्याच मोठ्या प्रमाणात किमान 4 ते 4.5 लाखच्या जवळपास एवढा रुपयाचा हा सर्व्हिस गल्लीचं काम आपण सँक्शनिंग करवलेलं आहे. खूप समस्या झाल्यानंतर जी ही सर्व्हिस गल्ली आहे याचा डायरेक्ट स्लोप पूर्ण नाल्याला जाऊन मिळतो की म्हणजे जेणेकरून नाला साफ नाही झाला की पूर्ण नाल्याचं पाणी या सर्व्हिस गल्लीवर याचं पूर्ण बॅक म्हणून. तर त्याच सगळ्या तक्रारी आणि त्या सगळ्या प्रॉब्लेम आम्ही लक्षात घेऊन इथं कॉन्क्रीट करून पूर्ण सर्व्हिस गल्लीचं कॉन्क्रीट करून बरोबर त्याच्या गोष्टी पूर्ण स्लोप काढून की समोर जेणेकरून पावसाळ्याच्या वेळेस इकडच्या स्थानिक नागरिकांना त्या गोष्टी त्रास नाही झाला पाहिजे. त्यानिमित्ताने आपण पूर्ण कॉन्क्रीट करण्याचं काम इथं लवकरात लवकर 2 ते 3 दिवसात आपण काम सुरू करून आलो. त्या संदर्भातली पूर्ण साफसफाईचं पूर्ण काम इथं सुरू झालेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टर वगैरे सगळे लेबर आणि इथे सगळे लोक उपस्थित आहे आणि आम्ही स्वतः उभे राहून सगळे नगरसेवक आम्ही इथे उभे राहून ते आमच्या डोळ्यासमोर ते पूर्ण काम करून घेऊन आलेलो आहेत. आणि म्हणजे त्यानिमित्ताने समोर जाऊन जसं सर्व्हिस गल्लीचं काम तर आपण पूर्ण करतो आहे तर फक्त सर्व्हिस गल्लीच नाही बनवावी, त्यासोबत त्या लोकांना ड्रेनेजचा पुढे जाऊन प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे की आपण सर्व्हिस गल्ली तर बनवून घेऊ पण त्याने ड्रेनेजचे कनेक्शन तिथं नाही निघाले तर पुढे जाऊन परत आपण तेच की परत जाऊन ते फोडा परत ते दुरुस्त करावं. तर त्याच निमित्ताने आपण सगळ्या घरच्यांना नोटीस देऊन आणि सगळ्यांशी एक वेळ परस्पर आम्ही भेटून सगळ्यांना लोकांना सांगितलं की आपले ड्रेनेजचे जे कनेक्शन आहेत किंवा अजून पण जे काही मागून आपण कनेक्शन काढले असेल तर आपण रोडचं काम सर्व्हिस गल्लीचं काम सुरू व्हायचं पहिले तेव्हा हे सगळं समस्या आपण पूर्ण समस्याचं निवारण करून घेऊन आलो आहे. त्यानंतर आपण सर्व्हिस गल्लीचं पूर्ण काम पूर्णपणे सुरू करून घेऊ. आज एकंदरीत 4,40,00,000 हे काम सगळं होत आहेत. साधारणतः किती दिवस हे काम पूर्ण व्हायला किती दिवस लागणार? किमान 5 दिवसाच्या आतमध्ये म्हणजे जेव्हा पूर्ण याचे ड्रेनेजचे पूर्ण जेवढे घरचे जेवढे कनेक्शन्स आहेत ते कनेक्शन पूर्ण ड्रेनेजचे पूर्ण आम्ही काढल्यानंतर त्याच्या 5 दिवसानंतरपर्यंत 5 दिवसाच्या आत ह्या पूर्ण सर्व्हिस गल्लीचं काम कॉन्क्रीटीकरणाचं काम पूर्णपणे पूर्ण होऊन जाणार.
त्याचबरोबर शहरातील गणेशनगर रोडवरील नाल्याचं चित्रीकरण करून व्हीसीएनच्या टीमनं तेथील व्यथा मांडली असता नगरसेवकांनी जागा होऊन गणेशनगरच्या नाल्याची सफाई मोहीम सुरू केल्याचं चमूला दिसून आलंय. प्रसाद पहुरकर, व्हीसीएन न्यूज, अमरावती. तर मराठी बातमीपत्रात थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. अकोली येथे आपल्या माहेरी आलेल्या महिलेस भरधाव टिप्परने चिरडले. वृंदावन कॉलनी साईनगर इथे घरफोडी. सत्यपाल महाराजांवर हल्ला प्रकरणी आमदार कडू यांचे अन्य त्याग. खत्री व्यापारी संकुलातील दुकाने सील केल्याप्रकरणी व्यापाऱ्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट. तर गोवंश वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पोलीस आयुक्तांनी केले पीआय आकोटकर सह तिघांना निलंबित. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. वेळ झाली आहे मराठी बातमीपत्रात इथेच थांबण्याची. विदर्भाशी जुळलेल्या ज्वलंत प्रश्नांसाठी बघत रहा व्हीसीएन न्यूज. नमस्कार.